मी दिवसा सायकलवर भाजी विकायचो आणि रात्री अभ्यास करायचो. बाबांना नेहमी माझा राग यायचा की 4 पैसे कमावतोस आणि तेही पुस्तकांवर खर्च करतोस. घरच्यांना न सांगता मी स्पर्धा परीक्षा दिली होती. ज्या दिवशी निकाल लागणार होता त्या दिवशी भाजी विकून घरी आलो तर पाहतो तर काय, घरासमोर लोकांची गर्दी जमली होती. मी अजून सगळ्यांना आश्चर्याने पाहतच होतो की तेवढ्यात बाबांना घाईघाईने येताना पाहिलं आणि माझ्याजवळ येऊन त्यांनी एक जोरदार मी घरात पाऊल टाकलं आणि लगेचच त्यांचा घुमणारा आवाज कानावर आला. नालायक, कालच सांगितलं होतं की वीज बिल भरायचं आहे आणि तू ही पुस्तकं घेऊन आलास. माणसात थोडी तरी लाज असायला हवी. म्हातारा बाप किती दिवस सगळं करणार. आता तुला तुझ्या भावंडाची जबाबदारी घ्यायला हवी. पण तुला तर या पुस्तकांपासूनच फुरसत मिळेल तेव्हा ना. मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून शांतपणे माझ्या खोलीत निघून गेलो. मला माहीत होतं की मी चूक करतोय, पण मी मजबूर होतो. मला माझा अभ्यास पूर्ण करायचा होता, म्हणून सगळ्यांकडे दुर्लक्ष करणं मला भाग होतं. खोलीत जाऊन डोळे मिटले तरी बाबांचा आवाज अजूनही घरात घुमत होता. आईचंही मन दुखत असेल हे मला ठाऊक होतं. ती नेहमी मला समजवायची की बेटा, थोडाफार का होईना पण तुझ्या पप्पांना आधार दे. पण मी काय करणार. मी दिवसभर भाजी विकायचो आणि रात्री अभ्यास, एवढंच काही माझ्या हातात होतं. थोडेफार पैसे कसा बसा वाचवायचो आणि त्याच्या जोरावर अभ्यास पुढे नेत होतो. पण आयुष्य तरीही सोपं नव्हतं. बराच वेळ मी दरवाजाजवळ उभा राहून त्यांचे बोलणे ऐकत राहिलो. मग मन मारून खोलीत बसलो. लगेच मी कपाटातून बाकीची पुस्तकं काढली आणि जमिनीवर बसून नोट्स लिहायला सुरुवात केली. रविवारी आम्ही मित्रांनी एकत्र अभ्यास करण्याची योजना केली होती, पण त्याआधी सगळ्यांनी थोडे थोडे नोट्स तयार करणे आवश्यक होते. माझे मित्र आरामात इंटरनेटवरून नोट्स बनवत होते, पण माझ्याकडे इंटरनेटचा खर्च उचलण्या इतके पैसे नव्हते. म्हणून मी जुनी पुस्तकं विकत घेऊन त्यावरूनच नोट्स तयार करायचो. अचानक माझ्या डोळ्यातून अश्रू आले. मन का कोण जाणे जड झालं होतं. मी पुस्तकं बाजूला सारली. बाबांच्या शब्दांनी मन शांत होईना. मी उठलो, कपाटाच्या वर ठेवलेला माझा एकमेव गुल्लक घेतला आणि देवाचं नाव घेऊन तो फोडला. त्यातून सुमारे 800 रुपये मिळाले. हे माझ्या शर्टसाठी मी जपून ठेवलेले पैसे होते. खूप दिवसांपासून साठवत होतो, पण आता कुटुंबाला माझी गरज होती. म्हणून मी माझा विचार मागे घेतला. मी बाबांच्या खोलीत गेलो. ते अजूनही चिंतेत बसलेले होते. मी त्यांच्यात जवळ बसलो आणि म्हणालो, मला ठाऊक आहे की मी तुम्हाला खूप त्रास देतोय, पण माझ्याही काही मजबुरी आहे. मी दिवसभर तुमच्यासाठी काम करतो, घरातच चूल पेटवतो, पण थोडासा हक्क तर माझाही बनतो. मी अजून काही सांगणार होतो तेवढ्यात ते म्हणाले, तुझा हा घाणेरडं तोंड घेऊन इथून निघून जा. तुझ्यासाठी आई बाप भाऊ बहीण कोणीही महत्त्वाचं नाही. तू घरासाठी चूल पेटवतोस म्हणजे आमच्यावर काही उपकार करत नाहीस. मी सुद्धा तुला उपाशी राहून वाढवलं आहे आणि अजूनही सांभाळतोय. भाजी विकून तू असा किती कमावतोस जे इतक्या मोठमोठ्या गोष्टी करतोयस. मी एक खोल श्वास घेतला आणि स्वतःला आवरलं. मी त्यांच्याशी उर्मटपणे बोलू इच्छित नव्हतो आणि माझ्यात ती ताकदही नव्हती. मी हातात धरलेले पैसे त्यांच्या उशाजवळ ठेवले आणि म्हणालो, हे पैसे मी माझ्या शर्टसाठी जमा केले होते, पण तुम्ही आता त्यातून वीज बिल भरून टाका. ते अधिक गरजेचं आहे. असं म्हणून मी न थांबता सरळ माझ्या खोलीत आलो. मागून त्यांचा आवाज अजूनही येत होता. आता तू आमच्यावर उपकार करतोयस का? तुझे शर्टाचे पैसे देऊन? नकोयत आम्हाला तुझे हे पैसे. परत नेऊन ठेव त्यांना. तोवर मी माझ्या खोलीचा दरवाजा बंद केला होता. मोठं होणं हे खरंच एक मोठं दुःख आहे. घरातील मोठ्या मुलाचं दुःख कोणालाही कळत नाही. तो किती त्रास सहन करतोय, कोणत्या यातनातून जातोय हे कोणी जाणून घेत नाही. बराच वेळ मी जमिनीवर बसून हाच विचार करत राहिलो. मग स्वतःला सावरलं आणि पुन्हा पुस्तकांकडे वळलो. मी कुटुंबासाठी कितीही काही केलं तरी ते अजून अपुरंच होतं. मला अजून मेहनत करायची होती, जेणेकरून माझ्या कुटुंबाला त्यांचा हक्काचा प्रत्येक सुखसोयीचा हक्क मिळेल.
खूप वेळ मी नोट्स लिहायचा प्रयत्न करत राहिलो, पण आज डोकं अजिबात काम करत नव्हतं. दुःख इतकं खोलवर होतं की ते शब्दात सांगता येत नव्हतं. मी सगळी पुस्तकं बंद करून परत ठेवली आणि पलंगावर पडून राहिलो. डोळ्यातून अश्रू आपोआप वाहू लागले. गरिबी माणसाला मोडून काढते आणि आज ती गरिबी माझ्या छातीत खंजिरासारखी बोचकत होती. अख्खी रात्र रडत रडतच गेली. माझी वेदना मी कुणालाच सांगत नव्हतो, ना कुणासमोर रडत होतो. पण एकटेपणा मला कुरतडत होता. सकाळी साधारण 4 वाजता मी एक खोल श्वास घेतला. मनातील अस्वस्थता शांत करण्याचा प्रयत्न केला आणि वॉशरूममध्ये जाऊन स्नान केलं. थोड्याच वेळात सकाळची राम नामाची गाणी सुरू झाली. मी लगेच बाहेर आलो. पूजापाठ संपताच मी प्रार्थनेसाठी उभा राहिलो आणि दोन्ही हात वर करून परमेश्वराशी बोलू लागलो. हे दोन्ही जगाचे स्वामी, माझ्या प्रिय परमेश्वरा, माझ्याकडे काही नाही पालनहार. तू सर्व जाणतोस की माझं मन कसं आहे. मी माझ्या कुटुंबासाठी किती निष्ठावान आहे. हे ईश्वरा, त्यांच्या हृदयात माझ्यासाठी दया निर्माण कर आणि माझं आयुष्य सोपं कर. माझ्या रोजीरोटीत वाढ कर आणि या कठीण काळात मला दिलासा दे. हे देवा, मला यश हवं आहे. मला माझ्या परीक्षा पास व्हायच्या आहेत. फक्त तुझी कृपा कर. मी फक्त तुझ्या कृपेवरच अवलंबून आहे. मी बराच वेळ प्रार्थनेच्या आसनावर बसून ईश्वराशी संवाद करत राहिलो. अनेकदा मनात प्रश्न येत होता, हे देवा, माझ्या बरोबरच असं का होतं. मी सगळ्यांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, पण बदल्यात मला तेच प्रेम का मिळत नाही. पण हे शब्द मी कधी होठांवर आणले नाहीत. माझ्या तोंडावर फक्त एकच वाक्य होतं, तुझ्या अस्तित्वासाठी धन्यवाद. तू खूप काही दिलं आहेस. आता फक्त कृपा करून तुझी दृष्टी माझ्यावर दयाळू कर. बराच वेळ प्रार्थना केल्यानंतर मी देवाचं नाव घेतलं आणि पुन्हा पुस्तकं काढली. मला वेळ वाया घालवायचा नव्हता. साधारण सकाळी 9 वाजेपर्यंत मी अभ्यास केला आणि मग बाहेर जाऊन सायकल स्वच्छ करू लागलो, कारण थोड्याच वेळात मला भाजी घेऊन बाहेर पडायचं होतं. मी अजून सायकल स्वच्छच करत होतो की तेवढ्यात अचानक बाबांनी तेच पैसे जे मी रात्री दिले होते माझ्या चेहऱ्यावर फेकले. मी दचकलो आणि त्यांच्याकडे पाहू लागलो. ते रागाने म्हणाले, रात्रीच सांगितलं होतं ना हे पैसे मला नको आहेत. मग पुन्हा का माझ्या उशाजवळ ठेवून गेलास. मला तुझे उपकार नको आहे. तू मला कुठे तोंड दाखवायच्या लायक नाही ठेवलंस. जितकी बदनामी करायची होती तू करून टाकलीस. आता हे पैसे ठेव आणि स्वतःच बघ. माझा आणि तुझा काही संबंध नाही. मी माझ्या लहान मुलांचं पोट स्वतः भरीन. त्यांचं बोलणं ऐकून मी लगेच म्हणालो, काय झालंय तुम्हाला. मी काही बोललोच नाही. फक्त एकच वाक्य बोललो आणि तुम्ही उगीचच रागवत आहात. मी अजून काही बोलणारच होतो की तोच त्यांनी जोरात माझ्या कमरेत लाथ मारली आणि ओरडले, सांगितलं ना, चूप रहा, नाहीतर कातडी सोलून काढीन. त्यांचं बोलणं ऐकून मी गप्प राहिलो. माझ्या कमरेत वेदनेची लाट उठली, पण तरीही मी काही बोललो नाही. शांतपणे पैसे उचलले, खिशात ठेवले आणि सायकल स्वच्छ करून घराबाहेर पडलो. मला उगीच भांडण नको होतं. जखम मनावर खोलवर होती, पण आता मी चेहऱ्यावर कठोरता ओढून घेतली होती. उन्हाळ्याच्या दुपारी अंग भाजून निघत होतं, पण मी माझ्या साऱ्या यातना विसरून भाजी विकायला गल्लोगल्ली फिरत होतो. आज का कोण जाणे, देवाची कृपा होती की नशिबाची साथ, पण उत्पन्न खूप छान झालं. संध्याकाळ होण्याआधीच सगळी भाजी विकली गेली. पण मी घरी गेलो नाही, कारण मला ठाऊक होतं यावेळी बाबा घरी परततात आणि त्यांचा राग नेहमी यावेळी चरण सीमेवर असतो. म्हणून मी एका बाजूला सावलीत बसलो आणि पुस्तकं काढून अभ्यास करू लागलो. वारंवार डोळ्यातून अश्रू येत होते. बाबांचं वागणं वारंवार डोळ्यांसमोर उभं राहत होतं, पण मी डोकं हलवून पुन्हा अभ्यास करत राहिलो. माणूस आयुष्यात कोणतंही दुःख सहन करू शकतो, पण आई वडिलांचं वागणं त्याला आतून तोडून टाकतं. बराच वेळ मी तिथेच बसून एक विषय पाठ करत राहिलो. मग संध्याकाळी घरी निघालो. जशी मी सायकल घेऊन घरी पोचलो तशी आई रडतच माझ्या छातीशी येऊन बिलगली. तिला रडताना पाहून मी घाबरलो आणि विचारलं, काय झालं, सगळं ठीक तर आहे ना, बाबा कुठे आहेत.
तुम्हाला काही झालंय का? माझं बोलणं ऐकून ती तडफडत म्हणाली, तुला वेळ दिसतोय का? काय चाललंय? तुझ्या आईचे प्राण अडकून बसले होते. तुला माहिती आहे का माझ्या हृदयावर काय बितत होतं जेव्हा तू वेळेवर घरी येत नाहीस? मला काय माहीत सकाळी तू आणि तुझे बाबा यांच्यात काय झालं, पण आपल्या आईला उगाच का शिक्षा देतोयस तुझ्या बापामुळे? तिचं बोलणं ऐकून मी मऊ स्वरात म्हणालो, आई तुला काय झालंय? मी तुला सोडून कुठे जाणार आहे? मी तर याच घरात राहतो आणि इथेच परत येतो. आज मी ठरवलं की थोडा जास्त वेळ घालवून सगळी भाजी विकून टाकतो. मग उद्या मंडईला जाईल. तू का उगाच काळजी करतेस? तुझ्याशिवाय मी एक क्षणही राहू शकत नाही. माझं बोलणं ऐकून आई थोडं हसली आणि मी तिला माझ्या जवळच बसवलं. सारा दिवस माझा जळत तडपडत गेला होता, पण आईची ममता पाहून असं वाटलं जणू कोणीतरी जळत्या छातीत गारवा ओतला आहे. ती बराच वेळ मला बिलगून राहिली, काय काय बोलत राहिली आणि मग मला काटेवर बसवून म्हणाली, थांब, मी तुला जेवण वाढते. माझा बाळ नक्की उपाशी असेल. एकतर तुझे बाबा पण ना कायम तुझ्या डोक्यावर सवारच असतात. तू काल वीज बिलाचे पैसे दिले होतेस तर त्यांनी ते जमा करायला हवं होतं, पण उगीच गोंधळ घालणं ही त्यांची जुनी सवय झाली आहे. आधी तुझ्या काकांच्या मागे लागायचे आणि आता त्यांनी तुला धरलंय. आईचं बोलणं ऐकून मी हलकसं हसलो. आई बाबांचं एकमेकांशी फारसं काही पटत नसे, पण तरी दोघंही एकमेकांवर फार प्रेम करायचे. आई बराच वेळ माझ्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारत राहिली आणि मग स्वतःच्या हाताने मला जेवायला घालू लागली. आयुष्यात जर संपूर्ण जग तुमच्या विरोधात उभं राहिलं तरी आई मात्र नेहमी तुमच्या बाजूने उभी असते. थोड्या वेळाने मी तिच्या कपाळावर चुंबन दिलं आणि उठलो. आता माझं मन बरंच हलकं झालं होतं. माझा निर्धार अभ्यास करण्याचा होता. मी ठरवलं होतं की आज माझे नोट्स पूर्ण करूनच राहणार, कारण 2 दिवसांनी आमच्या सगळ्या मित्रांची भेट होती. जर माझे नोट्स पूर्ण झाले नाहीत तर नको त्या गोष्टी ऐकाव्या लागल्या असत्या आणि मी त्याचा अजिबात सराव केलेला नव्हता. खोलीत गेलो तसं मी दरवाजा बंद केला आणि मागच्या बाजूची खिडकी उघडली. पुस्तक घेऊन मी पुन्हा जमिनीवर बसलो आणि अभ्यास सुरू केला. वेळ हळूहळू पुढे सरकत गेला. साधारण रात्री 3 वाजेपर्यंत मी अभ्यास केला. मग पुस्तकं बंद करून ठेवली, कारण सकाळी 6 वाजता मला मंडईत जायचं होतं. पलंगावर पडताच कधी झोप लागली मला कळलंच नाही. आईच्या हाकेमुळेच माझे डोळे उघडले. मी पटकन उठलो. घड्याळाकडे पाहिलं तर माझे 3:13 झाले, कारण घड्याळात 7 वाजत होते आणि यावेळी मला तर मंडईत पोचायला हवं होतं. मी धडपडत तोंड हात धुतले आणि बाहेर आलो. आई नाश्ता तयार करत होती, पण माझ्याकडे वेळ नव्हता. मी तिला निरोप देऊन सरळ मंडईकडे रवाना झालो. अर्धा तास सायकल चालवल्यानंतर मी मंडईत पोहोचलो. तिथे पोचायला मला खूप उशीर झाला होता, त्यामुळे चांगली चांगली भाजी आधीच विकली गेली होती. तरी मी मन घट्ट करून थोडीफार भाजी घेतली आणि ठरवलं की आता उद्या येऊन उरलेली घेईन, कारण आत्ता नेऊन विकायचा प्रयत्न केला तर भाजी खराब झाली असती. साधारण 9 वाजता मी परत आलो. वेळ निघून गेल्यामुळे मला फार वाईट वाटत होतं. सायकल घेऊन मी लगेच विकायला निघालो. आईने पुन्हा एकदा नाश्ता करून घे असं सांगितलं, पण वेळेअभावी मी टाळलं. गल्लीबोळात पडलो तशी अनेक लोकांची तक्रार केली की ते किती वेळ माझी वाट पाहत होते. मी भाजीवर पाणी शिंपडून ती टवटवीत ठेवायचो, त्यामुळे शहरातील लोक सकाळी आरामात भाजी विकत घ्यायचे. आज उशीर झाल्यामुळे माझं बरंच नुकसान झालं, कारण लोक आपापल्या कामावर निघून गेले होते. थोडीफार भाजीच विकली गेली. मी लगेच माझी सायकल एका शाळेसमोर लावली. मनातील इच्छा होती की लोक कामावरून परत आले की भाजी घेतील. मी मनोमन देवाला प्रार्थना केली. थोड्या वेळाने लोक परत यायला लागले, पण फार थोड्यांनीच भाजी घेतली. उरलेलं तसंच निघून गेले. सारा दिवस माझ्यासाठी काहीसा विचित्रच गेला. अजिबात चांगली कमाई झाली नव्हती, तरी मी कुठलीच तक्रार केली नाही. यातही नक्की देवाची काहीतरी इच्छा असेल असं मी स्वतःला समजावत राहिलो. पण आज मला अजिबात माहीत नव्हतं की माझ्यावर कशी विपत्ती ओढवणार आहे. मी घरी पोचलो
तेव्हा घर काळोखात बुडालं होतं. वीज नव्हती आणि बाबा खूप रागात होते. घरात पाऊल ठेवताच त्यांचा जोराचा आवाज कानावर आला. ते म्हणाले, किती वेळा सांगितलं होतं की वीज बिल भरून टाक, पण नाही. असं वाटतंय की हा मुलगा मला बर्बादच करून राहणार. मी यावेळेस त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिलं. मनात आलं की त्यांना खरं खुरं उत्तर द्यावं. मी म्हणालो, जेव्हा मी पैसे दिले होते तर तुम्ही बिल का भरलं नाही? आता उगाच निरर्थक गोष्टी काढून काय फायदा? पण सध्या मी शांतपणे बिल हातात घेतलं आणि दुकानाकडे निघालो. बिल भरून परत आलो तर बाबा वीज मिस्त्रीला बोलावून तोडलेली तार जोडत होते. मी स्वतःला सावरलं आणि आईकडे पाहून म्हणालो, मला फार भूक लागली आहे. सकाळपासून काही खाल्लं नाही. फक्त 2 जांभूळ खाल्ली आहेत. मला जेवण दे. हे ऐकून आई बेचैन झाली आणि म्हणाली, तुला किती वेळा थांबवलं होतं, पण तू माझं ऐकतच नाहीस. आईची तुला काळजीच नाही. तिचं बोलणं ऐकून मी हसत तिच्याकडे पाहिलं आणि म्हणालो, तुझीच तर काळजी आहे, नाहीतर मी या घरात का राहणार? असं मुळीच शक्य नाही. असं म्हणत मी खोलीत निघून गेलो. मागून बाबांचा ओरडण्याचा आवाज अजूनही येतच होता, पण आता मी शांत होतो. रात्रभर मी मन लावून अभ्यास केला. दुसऱ्या दिवशी वेळेवर मंडईत जाऊन भाजी आणली, जेणेकरून पुढे त्रास होऊ नये. रविवारच्या सकाळी बाबांनी कडकपणे मला थांबवलं. पुस्तकं घेऊन कुठे चाललायस? सायकल घेऊन बाहेर निघ. पण आज मी कुणाचंही ऐकू शकत नव्हतो, कारण या संयुक्त अभ्यासाचा अर्थ होता खूप काही शिकणं. त्या गोष्टी ज्या श्रीमंत मुलं ट्युशनमध्ये शिकतात, त्या मी त्यांच्याकडून घेऊ शकत होतो आणि अशी मोठी संधी मला गमवायची नव्हती. माझ्याकडे पैसे असते तर मी कधीच संयुक्त अभ्यासासाठी गेलो नसतो. सरळ माझ्या कामातच गुंतलो असतो. पण आता मला माझा वेळ याच कामात घालवणं भाग होतं. जेव्हा मी मित्राच्या घरी पोहोचलो तेव्हा सगळ्यांनी मला सारख्याच सन्मानाने वागवलं. कोणीही मला गरीब म्हणून झिडकारलं नाही. जरी ते सारे श्रीमंत होते तरी त्यांच्यात माणुसकी होती. त्यांनी मला कमीपणा दिला नाही. आम्ही बराच वेळ अभ्यास केला आणि दुपारी सुमारे 3 वाजता मी घरी परतलो. घरी पोहोचताच बाबांनी शिव्याशाप सुरू केले. कुठे आवारागर्दी करत फिरत होतास? तुला घराची काही चिंता नाही का? किती लोक दाराशी येऊन गेले. म्हणाले की आज भाजीवाला आलाच नाही. अशा रीतीने गोष्टी बिघडतात. पण मी काही बोललो नाही. क्षणभर मनात आलं होतं की बाबांना सांगावं मी कुठून येतोय आणि काय इरादा आहे. पण मला ठाऊक होतं की त्यांना सांगणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं आहे. म्हणून मी शांतच राहिलो. आता मी गप्प राहण्याचं व्रतच घेतलं होतं. काही बोलण्याने फक्त माणसाची इज्जत कमी होते. म्हणून मी शांततेतच आयुष्य घालवायचं ठरवलं होतं. वेळ झपाट्याने पुढे सरकत होता. बाबा आता शांत राहू लागले होते. तेही माझ्याशी फार काही बोलत नसत, कारण मी वेळेवर पैसे द्यायचो आणि माझ्या अभ्यासासाठी वेगळे वाचवायचो. हे तर देवाचे लाख लाख आभार की मला शिष्यवृत्ती मिळाली. जर शिष्यवृत्ती मिळाली नसती तर कधीच माझं शिक्षण पूर्ण झालं नसतं आणि मी स्पर्धा परीक्षेत भागही घेऊ शकलो नसतो. मी सिव्हिल सर्व्हिसेसचीही परीक्षा द्यायची ठरवली होती, पण त्यासाठी खूप अभ्यासाची गरज होती. 1 महिन्यानंतर माझ्या परीक्षा होत्या. आता स्पर्धा खूप कठीण झाली होती. संयुक्त अभ्यास संपला होता. आम्ही एकत्र बसून अभ्यास करायचो, पण आता तो धागाही सैलावला होता. त्यामुळे मला खूप ताण यायला लागला, कारण त्या संयुक्त अभ्यासामुळे मला खूप मदत होत असे. माझ्याकडे इतके पैसे नव्हते की महागडे ट्युशन घेऊ शकलो असतो. माझे मित्रच ट्युशन घेत होते. त्यांच्या मदतीने मला चांगले नोट्स मिळत आणि खूप काही समजून घ्यायला मिळत असे. माझ्या चेहऱ्यावरचे चिंतेचे भाव पाहून आई माझ्या जवळ बसली. मी अगदी शांतपणे ओसरीवर बसून शून्यात बघत होतो. ती म्हणाली, काय झाले? तू खूप त्रस्त दिसतो आहेस. तुझे बाबा सांगत होते की तू आता फार शांत झालायस. जर काही त्रास असेल तर आपल्या आईला सांग. तिचं ऐकून मी थोड्या रंजलेल्या आवाजात बोललो, मला इंटरनेटची खूप गरज आहे. एक मोबाईल फोन हवा आहे. तुम्हाला ठाऊक आहे, 1 महिन्यानंतर माझ्या परीक्षा आहेत आणि माझ्याकडे अभ्यासासाठी काहीच साधन नाही.
आधी थोडाफार अभ्यास संयुक्त पद्धतीने होत होता, पण आता तोही थांबला आहे. कारण सगळ्यांनी म्हटलं की आता आपापल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. जितका एकत्र अभ्यास करायचा होता तितका झाला. आई, जर मी या परीक्षेत यशस्वी झालो तर तुम्हाला कल्पना पण नाही येणार की मी किती पुढे जाईल. माझं बोलणं ऐकून आई माझ्याकडे बघत विचारलं, एक मोबाईल फोन घ्यायला किती पैसे लागतात? मी हळू आवाजात म्हणालो, जरा बरासा जुना मोबाईल सुद्धा 10,000 रुपयांखाली मिळत नाही आणि माझ्याकडे इतके पैसे नाहीत. मी तर उद्यासाठी भाजी आणली आहे, ती विकल्यावरच नवीन भाजी आणू शकेन. माझं बोलणं ऐकून आई म्हणाली, जर तू परीक्षेत पास झालास आणि तुला छानशी नोकरी मिळाली तर तू मला माझे पैसे परत देशील का? तिचं बोलणं ऐकून मी आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागलो. अचानक तिने आपलं पाकिट काढलं आणि मला 10,000 रुपये देत म्हणाली, आजच माझी समिती उघडली आहे. मी हे पैसे तुझ्या बाबांपासून लपून साठवले होते, पण आता हे तू ठेव आणि एक चांगला मोबाईल फोन घे. ही गोष्ट कुणालाही सांगायची नाही आणि खास करून तुझ्या बाबांना तर अजिबात नाही. मोबाईल फोन लपून वापर आणि रात्री अभ्यास कर. माझी ही फार मोठी इच्छा आहे की माझा मुलगा पुढे जावा. मला तुला भाजी विकताना बघायचं नाहीये. मी आणि तुझे बाबा आमचं शिक्षण पूर्ण करू शकलो नाहीत, पण मी तुला खूप पुढे जाताना पाहू इच्छिते. म्हणजे तुझे दोन्ही धाकटे भाऊ बहीण यशस्वी होऊ शकतील. आईचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. हे 10,000 रुपये माझ्यासाठी खूप मौल्यवान होते, पण माझं मन ते घ्यायला तयार नव्हतं. ना जाणे का मला भीती वाटत होती की जर मी अपयशी झालो तर आईचे पैसे बुडतील. मी ठरवलं होतं की हे पैसे मी परत करेन, पण तिने ते नाकारले. आईने माझ्याकडे बघत म्हटलं, जर मी हे पैसे ठेवले तर ते घर खर्चातच खर्च होतील. तू कमीत कमी मोबाईल तरी घेऊन ये, म्हणजे तुझ्या अडचणी थोड्याफार कमी होतील. मी थोडा वेळ विचार करत बसलो आणि लगेच निर्णय घेतला. मी हे पैसे ठेवतो. जर मी अपयशित झालो तर आईला हळूहळू करून पैसे परत करीन. याच विचाराने मी मोबाईल मार्केटकडे निघालो. मला एक चांगला मोबाईलही मिळाला. जरी तो थोडा स्वस्त होता तरी माझ्या कामाचा होता. मी शेजाऱ्याकडून वायफायचं पासवर्ड घेतलं आणि माझं खोलीचं दार बंद करून अभ्यासात रगडलो. माझ्याकडे फक्त 1 महिना होता आणि त्या एका महिन्यात मला खूप काही बदल घडवायचा होता. वेळ पुढे सरकत गेला आणि माझ्या परीक्षा समोर आल्या. आईने मला खूप मदत केली होती, जी मी शब्दात मोजू शकत नव्हतो. तिच्यामुळे माझ्या अनेक समस्या सुटल्या होत्या. जे काही समजून घ्यायचं होतं ते मी मोबाईलच्या मदतीने शिकत होतो. आज माझी परीक्षा होती. माझ्या छातीचे ठोके नेहमीपेक्षा खूपच वेगाने वाजत होते. आईला भेटून मी परीक्षा केंद्राकडे निघालो. एक लांबचा प्रवास करून मी केंद्रावर पोहोचलो. माझे मित्रसुद्धा आले होते, पण मी ज्या वर्गात बसलो होतो तिथे माझा कुठलाही मित्र नव्हता. प्रश्नपत्रिका सगळ्यांसमोर ठेवल्या गेल्या. मी देवाचं नाव घेतलं आणि पेपर लिहायला सुरुवात केली. 3 तास मी एकदाही डोकं वर केलं नाही. 3 तासांनंतर माझं आयुष्यच बदललं होतं, कारण मी फार चांगला पेपर लिहिला होता. वेळ झपाट्याने पुढे जात होता. एका दिवशी नेहमीप्रमाणे मी भाजी विकून घरी येत होतो, तेव्हा मला दूरवर माझ्या घराबाहेर गर्दी दिसली. मी घाबरलो. ही गर्दी कशासाठी? नीट बघितलं तर माझे डोळेच विस्फारले. अनेक कॅमेरावाले उभे होते आणि सोबत पोलीसही होते. मी पुढे गेलो तर बाबा गर्दीतून वाट काढत माझ्याकडे आले आणि काही न बोलता मला आपल्या छातीशी घट्ट बिलगून धरलं. मी थक्क झालो. मला विश्वासच बसत नव्हता की बाबांनी मला मिठी मारली आहे. ते माझ्यासमोर हात जोडून म्हणाले, देवासाठी मला माफ कर सूरज. मी तुझे भाव समजलो नाही, तुझी मेहनत पाहिली नाही, पण आज तुझ्या शांत मेहनतीने तुझं नाव संपूर्ण शहरात गाजवलं आहे. तू UPSC परीक्षेत पहिला क्रमांक मिळवलायस. मी थक्क झालो होतो. हे एखाद्या चमत्कारासारखं होतं. बाबांचं बोलणं संपताच सारे पत्रकार माझ्याकडे वळले. पोलिसांनी मला वेढून घेतलं. कोणी प्रश्न विचारत होतं, कोणी कॅमेरा पुढे करत होतं.
मी तर जणू दगड झालो होतो. मला समजतच नव्हतं की हे सगळं खरंच माझ्यासोबत घडतंय. मला माझ्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता. मी देशातील सर्वात कठीण परीक्षेत प्रथम आलो होतो. ही कोणती साधी गोष्ट नव्हती. माझं संपूर्ण आयुष्य बदललं होतं. काही दिवसांनी मला प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलं आणि त्या काळात मला पगारही मिळायला लागला. त्यातील काही पैसे मी माझ्या आई वडिलांना पाठवले. मला ठाऊक होतं की आता आमच्या घराचे दिवस बदलणार आहेत. पण माझ्या मनात एक प्रश्न राहिला होता. बाबांनी माझ्यासमोर हात का जोडले? ही गोष्ट माझं मन कायम उदास करत होती. एक उत्कृष्ट प्रशिक्षणानंतर मला एक चांगली संधी मिळाली. माझं आयुष्य हळूहळू बदलू लागलं. मी आईकडून घेतलेले पैसे तिला परत केले आणि तिचे मनापासून आभार मानले. कारण जर ते पैसे मला मिळाले नसते तर माझ्यासाठी पहिला क्रमांक मिळवणं खूप अवघड झालं असतं. जगण्यात माणसासमोर अनेक दुःख येतात, इतकी की तो मोडून पडू शकतो. पण एक छोटीशी आशा आणि उमेद माणसाला खूप उंचीवर पोहोचू शकते. हे तुमच्यावर अवलंबून असतं की तुम्ही ती छोटीशी उमेद जिवंत ठेवता का. कारण ज्या क्षणी तुमची उमेद मरते त्या क्षणी तुम्हीही हातून तुटायला लागता. माझे लहान भाऊ बहीण आता चांगल्या शाळांमध्ये शिकत आहेत. मी माझ्या प्रयत्नांनी बाबांना किराणा दुकान सुरू करून दिलं आहे. आईची ही इच्छा आहे की मी एखादा व्यवसाय सुरू करावा. पण आतासाठी मी तिला फक्त मानसिक शांती द्यायची आहे. कारण माझ्या आईने गरिबीचे फार कठीण दिवस पाहिले आहेत आणि त्या दिवसात तिने फार कष्ट सोसले आहेत. मी सगळ्यांना एकच गोष्ट सांगू इच्छितो. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी आई वडील कधीकधी कठोर वाटले तरी त्यांच्यावर कधी नाराज होऊ नका. त्यांची साथ देणं हेच आपल्याच आयुष्यातील सर्वात मोठं समाधान आणि ताकद असते. ते प्रत्येकासाठी अनमोल ठेवा असतात. जन्मापासून ते जीवनाच्या शेवटपर्यंत माणसाच्या संगोपनात त्यांचा वाटा स्पष्ट दिसतो. जसं एखाद्या झाडाच्या निगेवारीत माळ्याची मेहनत दिसते तसंच माणसाच्या संगोपनात आई वडिलांची मेहनत आणि संस्कार दिसतात. म्हणून मित्रांनो, या कथेचा नैतिक संदेश हाच आहे की आई वडील आपल्या जीवनातील सर्वात मोठी संपत्ती असतात. मेहनत, त्याग आणि संस्कारच आपल्याला माणूस बनवतात. आपल्याला त्यांच्या प्रती सदैव कृतज्ञता आणि आदर ठेवायला हवा. कारण त्यांची साथ देणं हेच आपली सर्वात मोठी ताकद आणि शांततेचं मूळ असतं. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.